नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारचा मोठा निर्णय. 2004 पूर्वीच्या सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी. पेन्शन स्कीमचा मिळणार फायदा. सरकारने पेन्शन योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे. चला तर पाहूया यासंबंधी अपडेट. या निर्णयाचा कुणाला आणि कसा फायदा होणार ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीच्या उच्चस्तरीय बैठकीत 2004 अनुकंपा तत्वावर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांविषयी निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता जुन्या पेन्शन योजनेचा थेट आर्थिक लाभ मिळणार आहे. सरकारने दिलासा देणारा कोणता निर्णय घेतलाय चला तर पाहूया. सरकारच्या या नव्या निर्णयानुसार ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती 2004 अनुकंपा तत्वावर झाली होती त्यांना आता जुन्या पेन्शन योजनेच्या कक्षेत आणले जाणार आहे. NCJCMचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी स्पष्ट केले की कर्मचारी संघटनाकडून असलेल्या या मागणीला कॅबिनेट सचिवांनी अखेर मंजुरी दिलेली आहे. परंतु या निर्णयाचा फायदा घेण्यासाठी सरकारने एक स्पष्ट कालमर्यादा निश्चित केली आहे. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे निधन वर्ष 2003 म्हणजेच 22 डिसेंबर 2003च्या अधिसूचनेपूर्वी झाले होते आणि त्यांच्या वारसांनी अनुकंपा नोकरीसाठी 2003 अर्ज सादर केला होता, परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांना नियुक्तीपत्र 1 जानेवारी 2004 नंतर मिळाली, अशा सर्व कर्मचाऱ्यांना आता जुन्या पेन्शनसाठी पात्र मानले जाणार आहे. मात्र यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी पदाची पात्रता, वयोमर्यादा आणि इतर आवश्यक अटी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. या उच्चस्तरीय बैठकीत कॅबिनेट सचिवांच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला असून निर्णयाशी संबंधित पुढील एका आठवड्याच्या आत अधिकृत शासनादेश जारी केला जाणार असल्याचेही आश्वासन देण्यात आलेले आहे.